तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे हळदी कुंकू. सो हळदी कुंकूची तयारी करायला सुरुवात केली. आता वाजले 4. घरातलं सगळं झालंय आणि हळदी कुंकू असलं की थोडंसं डेकोरेशन, क्लिनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी येणारच. तर बऱ्यापैकी क्लिनिंग झाली आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा, डेकोरेशन वगैरे काय कसं करते आणि हळदी कुंकू कसं होतं हे देखील तुम्ही बघत राहा. तर सगळ्यात पहिले ना बाहेरचं अंगण, ओटा वगैरे सगळं काही धुवून स्वच्छ धुतलेलं होतं. आणि आता खालचं जे म्हणजे घरातलं जे क्लिनिंग तर झालं होतं, पण फरशी वगैरे क्लीन करायची होती. तर म्हटलं चला थोडंसं आधी पडदे वगैरे चेंज करून घेऊया. जे आधीचे होते ना ते मी वॉश करायला टाकले होते. आणि आज कारण की आज मला दुसरे लावायचे होते. हे जे व्हाईट आहेत ना ते मी घरीच बनवलेले होते दिवाळीच्या वेळेस. आणि साडी आहे मिशोवरची, तर त्यापासून बनवलेले. आणि आपण जसं बाजारात म्हणजे आता ऑनलाईन वगैरे खूप जास्त ट्रेंडिंगला आहे ते कॉटनमधले, आणि त्याला हे असं उलनचे लावलेले असतात ना त्याचे. तर पण म्हटलं चला मी घरी बनवणार, आणि मला ज्या गोष्टी काही घरी बनवायला आवडतात ना तर त्या मी बनवल्या होत्या. आणि सेम तसंच दिसतात, काही फरक वाटला नाही. त्यामुळे हेही छान आहे. आणि कधीतरी असं घरामध्ये फंक्शन वगैरे असलं, सण असला की त्यावेळेस लावते, म्हणजे घरात वेगळं पण काहीतरी त्या दिवशी वेगळं वाटतं. आता मी ज्या वेळेस असं काही लावते ना तर शिवांशची तुम्ही बडबड काय काय बघू शकतात. मम्मा तू हे का करते, छान दिसतंय. आणि इतका छोटा असून ना मस्त अशा कॉम्प्लिमेंट देतो की तू छान करते वगैरे, मस्त दिसते. साडी घातली तेव्हा पण असंच बोलला होता किती छान दिसतेस वगैरे. आणि इतका छोटा असून ना त्याला खूप मस्त असं बोलतो ना, छान वाटतं. आणि म्हटलं आता असं बायका वगैरे येतील त्याआधी सगळं थोडंसं सण असलं की डेकोरेशन करायला मला आवडतं. खूप जास्त केलं नव्हतं जसं दिवाळीला केलेलं, पण थोडंसं होईना केलं, कारण की आज दोघंही घरी होते, कारण की आज होता संडे. आणि त्यांचं काय माहिती, त्यांनी काहीतरी यो म्हणून काहीतरी बघितलं यूट्यूबला आणि तेच बनवताय दिवसभर. आणू तरी तेच बनवत होता. आणि शिवांशला मी टी व्ही लावून दिली, कारण की तो एका ठिकाणी बसणारच न बसणारा मुलगा आहे. तर मग टी व्ही लावल्यामुळे तरी तो एका ठिकाणी बसेल या हेतूने मी आत्ता टी व्ही लावली, कारण की मला फरशी क्लीन करायची होती. बाहेरचं वगैरे सगळं झालंय. आणि कारण की बाहेर वगैरे साफ ज्यावेळेस करते ना, पाणी वगैरे टाकते तर मग फरशी आपोआपच खराब होते. त्यामुळे सकाळी एकदा सगळं झालेलं होतं क्लिनिंग, आता पुन्हा करायला घेतलं. आता वाजलेले होते 4. आणि संध्याकाळीच बायका येणार होत्या. आणि म्हटलं चला त्या आधी आमच्याकडे एक सार्वजनिक हळदी कुंकू पण होतं, जे की आपले मंडळ वगैरे असं असतं ना गणपतीचे, त्यांच्या थ्रू होतं ते. तर आम्ही गेलो नाही, कारण की ते थोडंसं लांब होतं. त्यानंतर म्हटलं चला वेगळं काहीतरी डेकोरेशन करूया, म्हणजे मी तरी केलेलं नाही, आता सगळेच लोक करताय, मग आपल्याला पण थोडंसं काहीतरी छान दिसावं या हेतूने. आणि खाली करायला गेलं तर मुलं त्याला हात लावणार वगैरे, त्यामुळे मग असं वरतीच केलं या ठिकाणी. साडी अशी कशी ठेवायची काही कळत नव्हतं, पण जसं जमेल तसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मुलांना खूप सावरायला लागतं. खूप वेळा मी त्याला ओरडले किंवा हात नको लावू वगैरे असं काहीसं चाललेलं होतं. त्यानंतर मग तो शांत बसला, आणि त्यानंतर मग मी पुन्हा माझं काम करायला सुरुवात केली. असं होईल की मी सगळं तयारी करून ठेवली आणि मी तयार व्हायला गेले तोपर्यंत इकडं मुलांनी वाढवा करून ठेवलेला असेल. आता ज्यांच्या घरात मुलं आहे ना त्यांना या गोष्टी नक्कीच पटतील, की मुलांसोबत या सगळ्या गोष्टी डेकोरेटिव्ह असो, रांगोळी या गोष्टी करणं खूप अवघड असतं. तरीही आता बऱ्यापैकी शिवांशला मी सवय लावलेली आहे. सो जसं होईल तसं माझ्याकडनं मी हे डेकोरेशन करायचा प्रयत्न केला. छोटेसे जे आपले सुवासिनींचं लेणं असतं, म्हणजे मंगळसूत्र, नथ, बांगड्या, जे काही असतं, हळदी कुंकू वगैरे, थोडंसं असं आयडिया वगैरे घेऊन मी जरा करण्याचा प्रयत्न केला. तर बघत राहा व्हिडिओ. आणि तुम्हाला हे जे डेकोरेशन आहे ना ते कसं वाटलं, रांगोळी कशी वाटली, किंवा हळदी कुंकू कसं झालं, या सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा होता. तर आज
त्यामुळे तसं काही नाही, पण मग विठ्ठल रुक्मिणीची मी ती मूर्ती ठेवली. म्हणजे एक मावशी आल्या ना, त्या आल्या आल्या मला बोलल्या की छान केलंस, मस्त झालं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली, आज त्यांचा शाही विवाह सोहळा आहे वगैरे. आणि ते मला काही माहिती नव्हतं. आपण कुठल्याही शुभ कार्यात हे असं करत असतो, त्यामुळे तसं पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला. छान बांगड्या वगैरे, फुलं वगैरे लावली. आता बाकीचा व्हिडिओ तुम्ही बघा. सो अशा पद्धतीने मी हळदी कुंकवासाठी सिंपल अशी रेडी झाली आहे, बघू शकतात. आणि सिंपल लुक मला जरा जास्त आवडतो, तर कमेंट करून नक्की सांगा कशी दिसतीये ते. आणि आता बायका येतीलच आणि त्यानंतर मग आमचं हळदी कुंकू वगैरे होईल. आणि तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. सो सिंपल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघूया, आता वाजले आहेत 6 आणि आम्ही अजून बायकांना बोलवायला गेलोच नाहीये, जायचंय. आणि चला, आणि काय करतोय, चलाच आता उशीर होतोय खूप. तर सिंपल अशी मस्त हळदी कुंकवाची रांगोळी काढली आणि उंबऱ्याच्या थोडंसं खाली देखील मी रांगोळी काढली होती. छान अशी रेडी झाले. आणि इथे मी ना थोडासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होते, पण तो काही सक्सेस झाला नाही. आणि मग वेळ खूप झाला. त्यानंतर मग मी निघाले बोलवायला बायकांना, कारण की उशीर झाला होता. आणि संध्याकाळचे 6 फोटो वगैरे काढण्यात खूप वेळ घेऊन गेला. त्यामुळे म्हटलं चला आधी देवपूजा करून घेऊया. लक्ष्मी यायची वेळ झालेली होती. दिवाबत्ती वगैरे केल्यानंतरच म्हटलं बायकांना बोलवूया. आणि कारण की ते सार्वजनिक हळदी कुंकू होतं, अशाही बायका तिकडे गेलेल्या होत्या. त्यामुळे मग मध्ये आम्हाला बराच वेळ मिळाला की ज्यामध्ये फोटोशूट वगैरे सगळं काही केलं, देवपूजा केली, दिवा लावला. आणि नंतर मग आम्ही पुन्हा बायकांना बोलवायला गेलो. तर
शेजारच्या ताईंचं नाही, माझं सोबतच होतं. बघू शकतात मग 6:45 वाजलेले होते आणि इकडे बायकांना आम्ही बोलवायला आलो. खूप मस्त असं वातावरण होतं आणि छान वाटतं. त्यानंतर सगळ्या आल्या आणि एक बायका आहेत ना आजूबाजूच्या होत्या, काही वयस्कर होत्या आणि आल्या त्यामुळे छान वाटलं आणि सगळ्या ज्यावेळेस एकत्र येतात ना त्यावेळेस खूप छान वाटतं एक येण्यापेक्षा. आणि त्यांची मजाक मस्ती देखील इथे चालू होती. त्यानंतर मी माझं हळदी कुंकवाचं चालू केलं. मावशींचं ऑपरेशन झालेलं होतं पायाचं, तरी देखील त्या आल्या होत्या आणि तुम्ही म्हणाल की हळदी कुंकवासाठी देखील गावावर आल्या, कारण की त्या पेशंट आहे आणि खूप हळूहळू चालत तर आल्या जवळच राहतात आणि असं म्हणजे त्या थोड्याशा आता फिरायला लागल्या, पण हळदी कुंकवाला नाही म्हणू नये म्हणून त्या आल्या. मी म्हटलं चला, तर आल्या होत्या आणि खूप मोठं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पायाचं आणि तरीही सगळं एकट्याच मॅनेज करतात. आणि ना सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आमच्याकडे या वयस्कर बायका आहेत ना, बऱ्याच जणींना आता ह्या लाईनमध्ये जितक्या बसल्या तितक्या सगळ्यांना शुगर आहे. त्यामुळे गोड तर खातच नाही त्या. तिळगुळ देखील त्यांनी कमी केले, तुम्ही बघत असाल. पण हळदी कुंकवाचा मान असतो त्यामुळे आपण ते थोडेसे देतो. चहा, दूध वगैरे काहीच नाही बोलल्या त्या. आणि नाहीतर मग माझा विचार होता की मसाला दूध वगैरे कॉफी काहीतरी करूया. मागच्या वेळेस पण असंच झालं, करून ठेवलेलं आधी आणि बऱ्याच बायकांना त्रास होतो वगैरे, मग त्यांनी अर्ध ते उगाच घेतले असं झालं होतं. त्यामुळे यावेळेस मी काही केलं नाही. तिळगुळ आणि लाडू होता तिळाचा तोच दिला. आणि कसं आहे ना, उगाच बळजबरी त्यांनाही त्रास होणार आणि आपलंही वाया जाणार, त्यापेक्षा मग न केलेलं बरं. आपण 2 शब्द जे प्रेमाने बोलतोय ना तेच खूप महत्त्वाचे असतात. आणि हळदी कुंकवाचा सणच यासाठी असतो की बायकांनी एकत्र यावं, 2 गोष्टी बोलाव्या, मजा करावी, इतपतच असतं. आणि छान असं हसी मजाक करत मस्त असं आमचं इथं हळदी कुंकू चालू होतं. आणि जे काही डेकोरेशन वगैरे केले ना ते त्यांना खूप आवडलेलं होतं. रांगोळी बघून म्हणजे ज्यावेळेस त्या घरात येतात त्या उंबऱ्यावरती बाहेरचा रांगोळी बघूनच सगळं कोणालाही प्रसन्न वाटेल असंच असतं. आणि लक्ष्मी यायच्या वेळेस इतकी सगळ्या लक्ष्मी माझ्या घरी आल्या होत्या, त्यामुळे खूप छान वाटलं. सोबतच गणपती बाप्पा हे खूप छान असतं की आपण ज्यावेळेस मजा मस्ती करत एखादा सण असो की खूप हौशेने आपण पार पाडतो. आणि बायकांच्या आयुष्यात हे खूप हा दिवस खूप महत्त्वाचा असतो की हळदी कुंकू करणं वगैरे. तर छान वाटत होतं मला देखील. तर बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असतं की फक्त देखाव्यासाठी वगैरे तुम्ही हळदी कुंकू करतात. म्हणजे मला असं नाही म्हटलं, पण पोस्ट वगैरे वाचून असं कळतं. आणि असं काही नाहीये, मुळात ही रीतच आहे की तो बायकांनी घरी येऊन एकमेकींसोबत वेळ घालवावा यामागचा हेतू आहे. किंवा खूप महागडी वस्तू द्या किंवा तुम्ही काय डेकोरेशन केलंय, तुम्ही काय कसं सजवलंय हे दाखवा, असं अजिबात नाहीये. तर आणि माझ्याकडे आलेल्या बायकांचं पण असं काही नव्हतं की त्या खूप खुश होत्या, छान केलं आणि खूप जास्त मोटिवेट करत होत्या की मस्त करते, छान करते वगैरे बोलतात ना, तर आपल्याला खूप छान वाटतं. आपल्याला केलेल्या कामाची आपल्याला पावती मिळते असं वाटतं. जसं की रांगोळीला ते बघून छान म्हणतात किंवा एखाद्या गोष्टीला. आणि आपल्या सगळं जे शेजारी वगैरे राहतात ना त्यांच्याशी आपलं जे रिलेशन आहे ना ते अगदी बहिणीसारखं होऊन जातं. मोठ्या बहिणी असो, मावशी असो, आई असो, कारण की आपल्याला आपला शेजारच आपल्या जवळचा असतो आपल्या नातेवाईकांपेक्षा वगैरे. आणि हे जे केलेलं होतं ना ते खूप छान कौतुकाने सगळे बघत होता. विठ्ठल रुक्माईची पूजा करत होता. वस्तू कशा बनवलेल्या, काय कोणी बनवलं, आणि हे सगळं मी DIY बनवलेत ना, त्यामुळे त्यांना ते खूप कौतुक वाटत होतं. तर अशा पद्धतीने थोडंसं जे काही केलं ना ते सगळ्यांना आवडल्यामुळे मला खूप छान वाटत होतं. आणि छान वाटतं ज्यावेळेस आपण काहीतरी असं वेगळं करतो आणि आपल्याला लोकं मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात. देवारातच असते.
तोय करतो हा ना. आमच्या माझं सकाळी त्यांना म्हणते आम्हाला डेकोरेशन फुलं आणून द्या. कशाचे म्हणते झेंडूचे आणून देऊ का म्हटलं शेवंतीचे. म्हणली असतील फुलं खाली शेवंतीचे सांगते देखील काही गोष्ट नाही तर 2 दिवसांनी. त्यानंतर शेजारच्या ताईंकडे देखील हळदी कुंकू होतं आणि तिथेही आम्ही गेलो. तिथेही तेच सगळं चालू होतं, मजा मस्ती करायचं आणि छान असं हळदी कुंकू झालं आणि खूप उशीर झाला होता कारण की 7 वाजता सगळ्या आलेल्या आणि घरात लहान लहान मुलं आहेत आणि आज ना दिवसभर हळदी कुंकवाची तयारी चालू असल्यामुळे त्यांचा काही आराम झाला नाही आणि झोपही यायला लागली होती शिवांशला. तर फटाफट आवरलं. पुढचा व्हिडिओ मी काही जास्त केला नाही. त्यांना जेवण बनवून पहिले जेवू घालायचं होतं आणि नंतर मी सगळं आवरणार होते. सो असं काही